हातमाग कामगारांसाठी नवे पोर्टल, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची घोषणा। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सर्वपक्षीय आमदारांची सरकारकडे मागणी। आणि मुंबई आणि पुणे दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक दापोली इथं संपन्न। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। देशभरातल्या हातमाग क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुलभरित्या कर्ज मिळावं यासाठी हँडलूम वीवर्स मुद्रा पोर्टल हे ऑनलाईन पोर्टल सुरू केल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दिली। हे पोर्टल लवकरच सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करणार तसंच देशभरातल्या सर्व बँका या पोर्टलशी जोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून रेशीम उत्पादक राज्यांमधल्या महिलांशी इराणी यांनी संवाद साधला। या राज्यातल्या प्रत्येकी 3 महिलांना टसर रेलिंगसाठीच्या यंत्राचं निःशुल्क वाटप करण्यात आलं। राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी सरकारकडे साकडं घातलं आहे। विधिमंडळाच्या कामकाजात गुरुवारी भाजपासह सर्वच पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला। यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं। विधान भवनाच्या प्रांगणातही सदस्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घोषणा दिल्या। कृषी विस्तारासाठी प्रसार माध्यमांचं सहाय्य या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ब्रॉडकास्टिंग पद्धतीनं प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक शुक्रवार दिनांक 10 मार्च रोजी संपन्न झाली। मुंबई आणि पुणे दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमांच्या संदर्भात दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात ही बैठक झाली। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एप्रिल ते जून 2017 या 3 महिन्यांच्या कार्यक्रमांच्या आखणीवर चर्चा झाली। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं सरकारनं आखलेल्या योजनांना दूरदर्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी अशी सूचना डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी यावेळी केली। या बैठकीला मुंबई दूरदर्शन केंद्राचे केंद्रप्रमुख उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर हेही उपस्थित होते। राज्यातल्या सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता सरकार करत आहे। राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी नुकतीच पुण्यात वार्ताहरांना ही माहिती दिली। सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक संचासाठी अनुदान मिळण्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या। त्या विचारात घेऊन राष्ट्रीय सूचना केंद्राच्या तज्ज्ञांशी चर्चा करून सुधारणा करणार असल्याचं ते म्हणाले। यंदाचा समाधानकारक पाऊस आणि किमान निर्यात मूल्य दीर्घकाळासाठी हटवल्यामुळे 2016-17 मध्ये कांदा निर्यातीनं उच्चांक गाठला आहे। नोव्हेंबर 2016च्या आकडेवारीनुसार कांद्याची निर्यात 20 लाख टनांपेक्षा जास्त झाली आहे। मार्च अखेरपर्यंत 25 ते 30 लाखांवर कांदा निर्यात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आणि आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी कमाल 1900 रुपये प्रति क्विंटल, किमान 1900 रुपये प्रति क्विंटल। बाजरी 1818, 1818। गहू 1700। भेंडी 2500, 1700। वांगी 1100, 600। फ्लॉवर 1100, 500। केळी 350, 225। संत्रे 2200, 1200 आणि कैरी कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल, किमान 1200 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार। प्रथम हवामानाचा आढावा घेऊयात। मागील 3 दिवसात महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे होते। तसेच
कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद अहमदनगर येथे 10.8 अंश सेल्सिअस एवढी झाली. यानंतर पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहूयात. दिनांक 10 मार्च रोजी उत्तर कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित कालावधीत राज्यात हवामान कोरडे राहील. यानंतर कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनो, सध्याचे कोरडे हवामान पाहता भाजीपाला व फळबागा पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी फळबागांमध्ये पालापाचोळा व गवताचे आच्छादन करावे. तसेच फळबागांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. सध्या भुईमूग पीक आऱ्या धरण्याच्या व फुले येण्याच्या अवस्थेत असून पिकात पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. यानंतर विभागवार कृषी सल्ला पाहूयात. कोकण विभागातील शेतकरी बंधूंनो, फळधारणा झालेल्या आंबा झाडास उपलब्धतेनुसार प्रति झाडास 15 दिवसाच्या अंतराने 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. कलिंगड पिकामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कार्बोडेन्जिम 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वेलीच्या बुंद्याशी ओतावे. कलिंगड वेलीच्या सभोवती सुक्या गवताचे किंवा प्लास्टिकचे आच्छादन करावे. मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूंनो, काकडीवर्गीय पिकामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाऐवजी हेक्झाकोनाझोल अर्धा मिली किंवा डायफेनकोनाझोल अर्धा मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे. भाजीपाला पिकावरील रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो, काढणी न केलेल्या रब्बी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच केळी बागेत पाणी व्यवस्थापन करावे व केळीच्या घडांना आधार द्यावा. विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो, उन्हाळी भुईमूग पिकावर तुडतुडे, फुलकिडे व मावा या किडींच्या प्रादुर्भावाची तीव्रता जास्त झाल्यास झाडाची वाढ खुंटते व पाने वाळून जातात. उत्पादनात लक्षणीय घट येते. या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 100 मिली किंवा मिथाइल डिमेटॉन 25% प्रवाही 8 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद. आणि राज्यातल्या प्रमुख शहरांचे तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 23 अंश सेल्सिअस. पुणे 33-12, नागपूर 36-21, औरंगाबाद 33-21, सोलापूर 36-19 आणि नाशिक कमाल 31, किमान 13 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. भारतीय संस्कृती पशुपक्ष्यांना वंदनीय मानते. शेती, अवजड कामे, घराची जंगलांची शोभा आणि एकूणच नैसर्गिक समतोल राखण्याचं काम पशु, पक्षी, वन्यजीव यांच्या मार्फत होत असतं.
विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य अशी असे रोग आपल्याला पशूंमध्ये दिसतात। त्यानंतर परोपजीवी, जंत किंवा कृमी आणि बुरशीजन्य असे आजार दिसतात। काही आजार कुपोषणामुळे जनावरांमध्ये दिसतात। त्याचप्रमाणे अपघाताने किंवा शरीरात काही बदल झाल्याने किंवा त्यांच्या शारीरिक कार्यात बदल झाल्याने सुद्धा जनावर आजारी पडल्याचे दिसून येते। प्राण्यांमध्ये आजारांचा प्रसार हा हवेतून, खाद्यातून किंवा चाऱ्यातून किंवा पाण्यामधून किंवा काही जे आजार आहेत हे माशा यांच्याद्वारे किंवा गोचीड किंवा माशा यांच्याद्वारे सुद्धा होऊ शकतो। संसर्गजन्य आजार प्राण्यांमध्ये दिसून येतात। एखादं आजारी जनावर असेल तर त्यापासून हे जनावर जर निरोगी जनावरांच्या संपर्कात आल्यावर किंवा त्याची लाळ किंवा त्यांच्या मधून उत्सर्जित होणारी लघवी किंवा शेण यांचा संबंध जर निरोगी जनावरांच्या खाद्याद्वारे किंवा पाण्याद्वारे जर झाला तर ह्या आजारी जनावरांपासून निरोगी जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होतो आणि ती निरोगी जनावरं आपल्याला आजारी पडलेली दिसतात। याला म्हणजे एकाच वेळी आपल्याला बरीचशी जनावरं एकाच रोगाच्या लक्षणाने जर आजारी पडलेली दिसतील तर त्याला आपण संसर्गजन्य आजार असं म्हणू शकतो। संसर्गजन्य आजार शक्यतोवर जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य हे होत, तर जीवाणूजन्य आजारामध्ये घटसर्प, फऱ्या किंवा काळपुळी असे जीवाणूजन्य मुख्यत्वे करून आजार आहेत। त्याचप्रमाणे विषाणूजन्य आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला फूट अँड माउथ डिसीज आपण म्हणतो, किंवा PPR म्हणजे पेस्टिस डिपेस्टिस ऑफ स्मॉल रुमिनंट असे हे जे आजार आहेत। त्याचप्रमाणे देवी ही प्रामुख्याने आपल्याला दिसतात। डॉक्टर संजय गायकवाड नाशिकपासून जळगाव ते उर्वरित महाराष्ट्रापर्यंतचे एक नावाजलेले शल्यचिकित्सक। डॉक्टर संजय गायकवाड नाशिकपासून जळगाव ते उर्वरित महाराष्ट्रापर्यंतचे एक नावाजलेले शल्यचिकित्सक। प्राणी पक्ष्यांची आवड, त्यांच्याविषयीची तळमळ, सोबत लोकजागृतीच्या ध्यासातून त्यामध्ये डोळ्याचा किंवा शिंगांचा कॅन्सर, खांद्याला आलेली गाठ, पोटाची शस्त्रक्रिया, गँग्रीन, अपघातात झालेल्या जखमा, हाडांचे झालेले अस्थिभंग, त्यावर उपचारार्थ टाके, प्लॅस्टर, प्राण्यांची प्रसूती सुलभ शस्त्रक्रिया या आणि अशा अनेक उपचारांनी पशु पक्षी प्राण्यांना जीवदान मिळालंय। पशुरोगाचे निदान मुख्यत्वे करून एकतर जनावरांची तपासणी करून किंवा गरज भासल्यास आपण त्यांचे रक्तजल किंवा त्यांचे स्त्राव किंवा त्यांच्या उत्ती नमुने म्हणजे ज्याला टिश्यू आपण म्हणतो ह्या गोळा करून यांची तपासणी आपल्याला प्रयोगशाळेतनं करून घ्यायची असते आणि त्यांच्या निष्कर्षावरनं आपण योग्य निदान करून पशूंवर योग्य प्रकारे उपचार आपण करू शकतो। आपल्याला माहीतच आहे की रोगाचे निदान करणं का गरजेचं आहे। दिवसेंदिवस पशूंची किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे। महाग झालेल्या पशुधनाचं किंवा त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण ह्या वेळीच जर रोगाचे निदान करून जर त्या पशुवर योग्य उपचार केले तर शेतकऱ्याचे होणारे मोठे नुकसान आपण टाळू शकतो। पशुशल्य चिकित्सेमध्ये आता उपचारामध्ये आजारांचे तसेच उपचाराचाच भाग म्हणून पशुशल्य चिकित्सा याचाही अंतर्भाव होतो। हा पशुशल्य चिकित्सा हा उपचाराचाच एक भाग असल्यामुळे यातही आपल्याला बरेच वेळा आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे क्षकिरण किंवा सोनोग्राफी किंवा रक्तजल नमुने रक्त यांची तपासणी करण्याची गरज असते। शल्यचिकित्सेमध्ये बरेच वेळा अपघातामुळे जनावरांचे जर हाड मोडले असेल किंवा जबड्याचा फ्रॅक्चर झाला असेल किंवा पाय मोडला असेल तर त्यावेळी आपल्याला एक्सरेच्या द्वारे आपल्याला हाड नेमके कुठे तुटलेले आहे किंवा त्या हाडाचे किती तुकडे झालेले आहेत याचा अंदाज येतो। खेडेगाव पातळीमध्ये आपल्याला
डोळ्यांच्या, शिंगांच्या, कानांच्या, तसेच जर अपघातामध्ये कातडी किंवा मांस फाटलेले असेल अशा प्रकारच्या, किंवा त्या जनावरांचा खांदा आला असेल ज्याला खांद्याची गाठ आपण म्हणतो, किंवा डोळ्याच्या गाठी, शिंगांच्या गाठी ज्याला कॅन्सरसुद्धा आपण म्हणू शकतो, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया, तसेच पोटावरच्या शस्त्रक्रिया ज्याला आपण रुबिनोटॉमी म्हणतो, त्याचप्रमाणे आतड्याचे काही विकार म्हणजे ज्याच्यामध्ये आतडे फसते किंवा आतड्याचा काही दाह झाला असेल अशा वेळी आपण त्या शस्त्रक्रिया खेड्याच्या पातळीला आपण त्या करू शकतो. अवघड शस्त्रक्रियामध्ये गर्भाशयाला पीळ पडणे, त्याचप्रमाणे प्रसूती न होणे, त्याचप्रमाणे बरेच वेळा आतड्याला पीळ पडताना दिसतो आणि आतड्यामध्ये एखादी अखाद्य वस्तू अडकली असताना त्यावरही जनावरांमध्ये लक्षणं दिसतात. तर अशा ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात. ह्यासुद्धा एक पशुवैद्यकांना हे खूप मोठं आव्हान असतं आणि तज्ज्ञ शल्यचिकित्सक किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शस्त्रक्रियासुद्धा आपण गाव पातळीवर करू शकतो. अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पशुवैद्यकांना आव्हानात्मक असतात. हाडांचे फ्रॅक्चर, अस्थिभंग झालेल्या पशुपक्ष्यांवरील उपचार पाहताना आपणही अवाक होतो. अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पशुवैद्यकांना आव्हानात्मक असतात. हाडांचे फ्रॅक्चर, अस्थिभंग झालेल्या पशुपक्ष्यांवरील उपचार पाहताना आपणही अवाक होतो. कुत्रा, मांजर यांना करण्यात आलेलं एक्सटर्नल फ्रिक्शन म्हणजेच अद्ययावत तंत्रज्ञानाची एक नवीन झेप आहे. बरेच वेळा अपघातामध्ये किंवा जनावरांच्या मारामारीमुळे जनावरांचे मोठे हाड, लहान हाड किंवा जबड्यांचे हाड हे तुटतात, म्हणजे ज्याला आपण अस्थिभंग म्हणतो. अशा शस्त्रक्रिया हे सुद्धा एक मोठे आव्हान आहेत. तर मोठ्या जनावरांमध्ये ह्या शस्त्रक्रिया त्यांच्या वजनाच्या व आकारमानामुळे ह्या बऱ्याच म्हणजे आव्हानात्मक असतात. पण लहान पशु जे आहेत, बकरी म्हणा, कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, ह्यांच्यामध्ये ह्या शस्त्रक्रिया बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. मोठ्या जनावरांमध्ये जबड्याचे हाड तुटले असेल किंवा मांडीचे हाड तुटले असेल किंवा खांद्याचे हाड तुटले असेल तर ह्या शस्त्रक्रिया करणे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया आहेत. ह्या करणे पशुवैद्यकांना थोडे अवघड जाते. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ह्याही शस्त्रक्रिया फील्ड लेवलला करण्याचा बरेच पशुवैद्यक प्रयत्न करत आहात. ह्यामध्ये मोठे किंवा लांब हाडं जे आहेत यांना एक्सटर्नल स्केलिटल फिक्सेशन म्हणजे बाहेरून रॉड टाकून ही जी तुटलेली हाडं आहेत यांना स्थिर करण्यासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं त्याला एक्सटर्नल स्केलिटल फिक्सेशन म्हणतात. तर ह्याच्यामुळे जनावरांमध्ये जे अस्थिभंग झालेले आहेत याच्यावर आपल्याला उपचार करता येतो. यामध्ये जबड्याचे हाड तुटले असेल किंवा खांद्याचे हाड तुटले असेल, पायांची हाडं मोडली असेल, ह्यामध्ये रॉड टाकून क्लॅम्पच्या साहाय्याने ते तुटलेले हाड स्थिर करून एक्सटर्नल रॉड म्हणजे बाहेरून सळ्या लावून क्लॅम्पच्या साहाय्याने ते त्यांच्यावर त्या तुटलेल्या हाडावर आपल्याला उपचार करता येतो. पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त म्हणजे पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी, तर वन्य प्राण्यांमध्येही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करायचा योग आम्हाला पशुवैद्यकांना येतो. याच्यामध्ये बिबटे झाले, बरेचसे वन्य पशु झाले, त्याचप्रमाणे वन्य पक्षी झाले आणि बरेच वेळा आता सापांवर सुद्धा अशा शस्त्रक्रिया करण्यात येतात. पशुपालकांना माझे एक आव्हान राहील, उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याची वेळ शक्यतोवर येऊ नये. तर त्यासाठी आपले पशूंचे आरोग्य उत्तम आणि चांगले निरोगी राहण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचा खुराक आपण दिला पाहिजे. त्याचप्रमाणे हिरवा चारा, वैरण हे दिले गेले पाहिजे. त्याच्यासोबत क्षार मिश्रण दिले गेले पाहिजे आणि वेळोवेळी ज्या जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य लसी
उपलब्ध आहेत त्यासुद्धा त्यांनी दिल्या गेल्या पाहिजे आणि स्वच्छ पाणी हे या जनावरांना रोज पिण्यासाठी मुबलक प्रमाणात दिल्या गेलं पाहिजे. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार आजारी पशूंवर वेळीच जर उपचार केला तर तो आजार इतर आपल्या पशूंमध्ये न पसरता त्या आजारावर योग्य उपचार झाल्यामुळे आपलं पशुधनाचं होणारं नुकसान जे आहे ते आपण टाळू शकतो. पशूंच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांची परिपूर्तता करणं ही आपली आद्य कर्तव्य आहेत. गोजातीय पशूंचा 6वा हिस्सा आणि म्हैस जातीय पशूंचा अर्धा हिस्सा हा केवळ भारतात आहे.